प्रश्न तुमचे, उत्तर आमचे. अचूक, निर्भीड आणि सडेतोड. लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक. येवला पालिकेतील जन्ममृत्यू नोंदणी विभागात कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आणि तांत्रिक बाबींमुळे ऑनलाईन सिस्टीममध्ये येणारा अडथळा यामुळे जन्ममृत्यू नोंदणी विभागाच्या खिडकीवर नागरिकांची नेहमी झुंबड उडालेली पाहायला मिळते. परिणामी नागरिकांची हेळसांड होताना पाहायला मिळते. एकीकडे नेहमी तांत्रिक प्रणालीत होणारा बिघाड आणि जन्ममृत्यू नोंदणी विभागात कर्मचाऱ्यांची असलेली संख्या यामुळे कर्मचाऱ्यांवर देखील अधिक कामाचा ताण निर्माण होताना दिसून येतो. शहर परिसर तसेच वेळाबाहेर गावाहून आलेल्या नागरिकांना वेळेत सेवा मिळत नसल्याने अनेक चक्रा माराव्या लागतात. त्यामुळे वारंवार त्यांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याने कर्मचारी आणि दाखल्यासाठी आलेल्या नागरिकांत हमरीतुमरी होताना पाहायला मिळते. शहराची लोकसंख्या आणि हॉस्पिटलची संख्या पाहता येवल्यातील जन्ममृत्यू नोंदणी विभागात कामाचा व्याप वाढल्याचे निदर्शनास येते. या कामी पालिका अधिकाऱ्यांनी लक्ष घालून त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी सेनेचे नगरसेवक एजाज शेख यांनी केली आहे. न्यूज लोकतंत्र 18 साठी हुसेन शेख, येवला. नगर परिषद येथे जन्म आणि मृत्यू विभागात लोकांना खूप त्रास होत आहे. याची कारण असं आहे का इथे अपुरी संख्या आहे कर्मचारीची आणि तांत्रिक पण खूप अडचणी आहे. त्याचा परिणाम लोकांचा मानसिक, शारीरिक आणि आर्थिक याचं नुकसान होतो आणि बाहेरगावून बी लोक येतात, शहरातून बी लोक येतात. तो माझी विनंती आहे आमदार साहेबांना, CO साहेबांना आणि नगराध्यक्ष साहेबांना की याच्यावर लक्ष घालावा आणि जी अपुरी संख्या आहे हे लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी. तांत्रिक बिघाड जे आहे त्याच्याकडे लक्ष देण्यात यावे जेणेकरून लोकांना जे त्रास होत आहे आर्थिक, शारीरिक आणि मानसिक ते होणार नाही. कृपया याची दखल घ्यावी.